हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण स्कॉलरशिप नवोदय या दृष्टीने काही एक्झाम्पल्स पाहतोय मॅथमॅटिक्स या विषयाची. पहा, एका पाण्याच्या टाकीची धारकता 75,000 लिटर आहे. म्हणजे पाण्याच्या टाकीमध्ये 75,000 लिटर पाणी मावत आहे. त्या टाकीच्या 2/5 भागात पाणी भरले आहे. म्हणजे बघा, ही टाकी आहे आणि त्या टाकीचा 2/5 भाग काय झालाय, पाण्याने भरलाय. असं मानूया की जे पाणी भरलंय ते 2/5 आहे. म्हणजे आता टाकी काहीतरी रिकामी आहे. किती असेल रिकामी? तर एका पूर्ण टाकीतून 2/5 हिस्सा वजा केला, जो भरलेला आहे. म्हणजे आपल्याला न भरलेला हिस्सा काढता येईल. टाकी मध्ये पाणी भरायचं राहिलेला हिस्सा तो येतो. तिरकस गुणाकार केला तर 1 मधून हे वजा केल्यानंतर सिंपल येतं की 5 × 5 - 2 म्हणजे 3/5 एवढा न भरलेला हिस्सा. टाकी पूर्ण आहे 75,000 लिटर. 75,000 लिटरचे जर आपण बघा, ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी त्यात किती लिटर पाणी मावेल. म्हणजे न भरलेला हिस्सा जो आहे तेवढं पाणी जर आपण टाकलं टाकीमध्ये तर निश्चितपणे आपल्याला ही टाकी भरलेली दिसेल. म्हणजे जो भाग भरावायचा राहिलेला आहे तो आपल्याला काढायचा आहे. 3/5 हा हिस्सा कुणाचा आहे? 75,000चा. 3/5 हे आपण जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला ॲक्युरेट किती लिटर पाणी अजून टाकीत भरावं लागेल ते मिळेल. तर चला कॅल्क्युलेशन करूया. 15×5 = 75 आणि वरचे हे 3 शून्य देऊयात. तर 15 गुणिले 3 15,000 गुणिले 3 45,000 लिटर इतकं टाकीमध्ये अजून पाणी भरावं लागेल. हेच एक्झाम्पल आपण दुसऱ्या पद्धतीने करू शकतो. जसं की पहा, सिंपली 75,000 लिटर ची टाकी आहे, तिचा भरलेला भाग किती आहे? 2/5. याचा अर्थ 15×5 = 75, वरचे 3 शून्य द्या. 15,000 गुणिले 2,000 30,000. 2,000 15,000 गुणिले 2 30,000 एवढं पाणी भरलेलं आहे. म्हणजे 75,000 लिटर मधून 30,000 भरलेलं पाणी वजा करा. तर पाणी किती भरावायचं राहिलंय ते मिळेल. ते सुद्धा मिळेल तुम्हाला 45,000 लिटर. म्हणजे कोणत्याही पद्धतीने केलं तरी उत्तर मात्र 45,000 लिटर इतकं पाणी त्या टाकीमध्ये अजून भरण्यासाठी मावेल. पहा मित्रांनो, पुढचं एक्झाम्पल. एका वर्गात 52 विद्यार्थी असून, सोपं गणित आहे, 5वी नवोदयचं एक्झाम्पल आहे. बघा, 52 विद्यार्थी एका वर्गात आहेत. त्यापैकी 6/13 हिस्सा मुली आहेत. म्हणजे काय? थोडक्यात सिंपली बघूया. 52 गुणिले 52चा 6/13 काढायचा आहे. इतक्या मुली आहेत, मग उरलेली मुलं आहेत. सोपं सांगतो टेक्निक. किती मुलं असतील तोंडी सांगता येतं. छेदातून अंश वजा करा. 7 आणि जो छेद आहे तो खाली ठेवा. याचा अर्थ 6/13 मुली आहेत आणि 7/13 मुलं आहेत. आता आपल्याला मुलांचा काहीच संबंध नाही, कारण गणित काय म्हणतंय, आपलं उदाहरण काय म्हणतंय, पुढील पैकी 3 मुलींची गाण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली. याचा अर्थ काय? एकूण जो वर्ग आहे त्याच्यापैकी आपण सध्या एकूण मुली काढूयात. म्हणजे 52 विद्यार्थ्यांपैकी एकूण मुली किती आहेत ते काढूयात. कारण त्यापैकी 6/13 एवढ्या मुली. याचं कॅल्क्युलेशन करा, मग आपल्याला मिळेल 13 × 13 13 × 52. तर काय? 6 गुणिले 4. वर्गातील एकूण मुली किती आल्या? एकूण मुली 24 मुली आहेत. वर्गात एकूण 24 मुली आहेत. आता या 24 मुलींपैकी किती? 3 मुलींची
गाण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली तर स्पर्धेसाठी निवड न झालेल्या मुलींची संख्या किती आहे? तर बघा 24 वजा निवड झालेल्या मुली किती आहेत? फक्त 3. याचा अर्थ 24 वजा 3 बरोबर 21 मुली निवड न झालेल्या मुली आपल्याला किती मिळाल्या? तर त्या मिळाल्या 21 हा आपला पर्यायी उत्तर. मित्रांनो, यासारख्या व्हिडिओसाठी तुम्ही स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक सुद्धा करा. कुठल्याही चॅप्टरवर तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. धन्यवाद.